मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या, मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र. मी माझं पूर्ण आयुष्य शिक्षण घेत असताना मी विद्यार्थी चळवळीत होतो, राजकीय चळवळीत होतो. पण या राजकीय चळवळीमध्ये माझ्या एक लक्षात आलं की भोगवाद, बुभुक्षवाद, चंगळवादावर जोर आहे, समाजहितावर जोर नाही. आणि एकंदरीत समाज सगळा पाहता समाज मन दुरुस्तीची सर्वात मोठी गरज आहे. आणि म्हणून आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ही मालिका सुरू केली. यापूर्वी 2011 साली 11/11/2011ला आम्ही ज्यावेळी वारकरी साहित्य परिषद सुरू केली त्यावेळी आम्ही आमचे एक मित्र मंत्रालयातील सहसचिव माणिकाबाजी गुट्टे, आम्ही गेलो डॉक्टर सदानंद मोरे सरांच्याकडं, जे जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज, राज्यातील एक थोर विद्वान व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक. त्यांना भेटलो, त्यांना आमचं भाव भूमिका सांगितली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्व पंढरपूरचे जी ज्ञानोबा तुकोबांची ही जी परंपरा आहे, म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशे कळस, आणि मग मधले सगळे संत, नाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, चोकोबा महाराज, गोरोबा महाराज, सावता महाराज, मुक्ताई, आमच्या जनाई, बहिणाई, ह्या सगळ्या संतांचं साहित्य ज्यांनी समाजापर्यंत हजारो वर्षे ठेवलं, तळहाताच्या फोडासारखं जोपासलं. माझ्या वडिलांची मी जे अशी सांगत असो का, असे मिराशी सांगणारे असे सगळे फडकरी एकत्र केले. आणि या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हे व्यासपीठ सुरू केलं. आणि त्या व्यासपीठावर आजपर्यंत 13 विविध क्षेत्रातले विविध असे तज्ज्ञ संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. काही राज्यकर्त्यांचं सहकार्य घेऊन आम्ही त्यांना स्वागतादेश केलं. आणि शासनाने सुद्धा सर्व आजपर्यंतच्या शासनाने आम्हाला राज्याश्रय दिला, आशीर्वाद दिला, सहकार्य दिलं. आणि ते व्यासपीठ एवढ्यासाठी केलं, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी रसिके अक्षर मिळवेन. अशी अक्षर ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी माणसाला समजेल अशा पद्धतीनं 700 श्लोकाची गीता 9054 वयामध्ये रूपांतरित करून दिली. आणि हे संत साहित्याचं काम करत असताना आम्ही पहिल्यांदा हे खऱ्या अर्थानं हे काय आहे, हे किती किमती आहे हे समजावं म्हणून आम्ही त्यावेळचे आमचे एक मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव मोघे साहेब सामाजिक न्यायमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून दूरदर्शनवर नाचू कीर्तनाचे रंगी ही कीर्तन मालिका सुरू केली. हे संत नामदेवांनी सांगितलेलं आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, भक्तीने रंग अंगी, हरिपाठ ते सोहळा. अशा ह्या भूमिकेतून ते कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आम्ही राज्यभर स्वच्छतेचा महाजागर गाजवला. का तर माणसाला जगण्यासाठी जर कशाची गरज असेल तर सर्वप्रथम आपल्याला ऑक्सिजन पाहिजे, पाणी पाहिजे आणि आहार पाहिजे. ते तिन्ही सोडून आपण बाकी सगळं करत बसतो. आणि म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. त्याच्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये 78 तालुक्यात ज्ञानोबा तुकोबा आधारदिंडी काढली. आणि आमचे जे शेतकरी बांधव आत्महत्या करत होते 2च कारणासाठी, शेतीची प्रगती किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी मोठं लग्न. आणि हे करता करता आर्थिक कोंडी झाली की जीवन संपवायचं. आणि त्यांची मात्र माऊली त्या लेकरा बाळांना आणि ते घर घेऊन जगायचे. तर त्याच्या विरोधात आम्ही सगळीकडे फिरलो आणि सांगितलं की आधार द्या. ही संतभूमी मराठवाडा आहे. संतभूमी मराठवाड्यातले एवढे मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत की आपल्या श्वासापेक्षा ते ज्ञानोबा तुकोबाला सन्मान देतात. मात्र त्यांची पुढची पिढी वारकरी संप्रदायाची पाईक नाही, कारण ते शिकले. आणि शिकलं आणि की ही वारकरी संप्रदाय अशिक्षित असा भ्रम आहे काय का मला माहीत नाही.
मग माझ्या लक्षात आलं राजकीय जीवनात सुद्धा किंवा अधिकारी म्हणून सुद्धा किंवा उद्योजक म्हणून सुद्धा सगळ्यात मोठी गरज कशाची असेल तर समाज मन दुरुस्तीची आहे. सामाजिक भान पाहिजे. जगत असताना माणसाला सामाजिक भानाची गरज आहे. आणि म्हणून मग माझ्या असं मनात आलं की आपण आता महाराष्ट्रामध्ये 365 तालुक्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये जिथं जिथं मराठी माणसं असतील तिथं पहिल्यांदा ह्या ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ घेऊन जाऊ. आणि हरिपाठ म्हणजे कसा, गाव तिथं महिला हरिपाठ आणि घर तिथं गाथा ज्ञानेश्वरी, शहरामध्ये वाढ तिथं महिला हरिपाठ, शाळा महाविद्यालय ते जाऊ. आता तर आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं अभिनंदन करून धन्यवाद देतो. त्यांनी प्रत्येक शाळेत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मदिनानिमित्त 15 ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे 14 ऑगस्टला पसायदान घेण्याची भूमिका घेतली. वारकरी साहित्य परिषदेने तर अमिताभ बच्चनकडून पसायदान गाऊन घेतलं. आणि आता आम्ही ह्या हरिपाठ घेऊन निघालेलो आहे. कारण ही आमची जी माऊली आहे हीच खऱ्या अर्थानं घर चालवते. आपल्या पतीला सहकार्य, मुलामुलीला संस्कार, सामाजिक भान आणि समाज मन दुरुस्ती करण्याचं काम करावं म्हणून आम्ही गाव तिथं आणि वाढ तिथं महिला हरिपाठ मंडळ स्थापन करतो. आणि ते हे सगळं करत असताना हा वारकरी संप्रदाय टिकवणारी काय मंडळी आहेत, त्यासाठी आयुष्य वेचणारी मंडळी आहेत. मग ते कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गायक आहेत, पखवाजवादक आहेत. आणि ह्या सगळ्यांना ज्ञानोबा तुकोबाला घेऊन, संत मुक्ताईला घेऊन, संत सोपान काकाला घेऊन, निवृत्तदादांना घेऊन अशा दिंड्या पांडुरंगाकडे जात असतात. त्या दिंड्यांना थोडा हातभार लागावं म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाने गतवर्षी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती केली की ह्या दिंड्यांना सामाजिक न्याय विभागाच्या जादूटोणा व्यसनमुक्ती विभागातून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्या प्रचाराचे जे पैसे आहेत ते पैसे या दिंडी. आणि आता पाहूयात बातमी सविस्तर. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याचं चित्र आहे. महायुतीच्या घटक पक्षातील हा बेबनाव एकीकडे समोर येत असतानाच विरोधकही लोकांच्या प्रश्नावर बेजबाबदार असल्याचं एकंदरीतच चित्र आहे. पाहूयात जय महाराष्ट्राचा हा खास रिपोर्ट. चार प्रसारावर पैसे खर्च होणारे ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्षात ही मंडळी भजन कीर्तन या माध्यमातून समाजामध्ये हे विचाराचं प्रचार प्रसार करतच असतात. म्हणून त्यांना मानधन प्रोत्साहनपर दिलं. मागील वर्षी मानाच्या दिंड्यानं दिलं, यावर्षी मानाच्या दिंड्यानं मिळालं. आणि यावर्षी आता मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब असताना त्यांच्याकडे एक खातं होतं. आता हेच खातं आमचे संजय शिरसाट साहेब यांच्याकडे आहे. त्यांनी सांगितलं 2000 दिंड्या होऊ देत, पण उर्वरित सुद्धा दिंड्यांना तपासणी करून आपण पैसे देऊ. आणि हा वारकरी संप्रदाय जोपासला पाहिजे. आमचे फडकरी बांधव आहेत, त्यांनाही दरमहा, त्यांची जी तरुण पिढी आहे त्यांचं काही उत्पन्नाचं साधन नसतं. एकच काम, वडिलांची मिराशी म्हणून ते कीर्तनाच्या माध्यमातून हे संत साहित्य सांगत असतात. आणि म्हणून त्यांना सुद्धा दरमहा एक 50,000 रुपये, अशी 60 ते 70 कुटुंब आहेत, त्यांना दरमहा 50,000 रुपये दिले पाहिजेत. आणि ह्या हरिपाठ स्पर्धा झाल्या पाहिजेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या 36 जिल्ह्यातल्या 60 ठिकाणी, महापालिका आणि काही मोठे जिल्हे आहेत, नगर, बुलढाणा, पुणे, इथं 2 ठिकाणी असं आम्ही घेत आहोत महिला हरिपाठांच्या स्पर्धा. जेणेकरून आमच्या महिला घरातून बाहेर आल्या पाहिजेत, एकत्र आल्या पाहिजेत, नाचल्या पाहिजेत, बागडल्या पाहिजेत, गायल्या पाहिजेत. हरिपाठ गाताना, पावलं टाकताना, टाळ वाजवत असताना लावणी मृदुंग सुती टाळ घोष, शेऊर ब्रह्मरस आवडीने या भूमिकेतून शारीरिक मानसिकदृष्ट्या प्रसन्न होणार. आणि मग त्या घरी जाऊन आपला संसार चांगला करणार, सुसंस्कृत करणार. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, विठ्ठलाच्या नावानं स्वयंपाक होणार, तो प्रसाद होणार. आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन वारकरी साहित्य परिषद जात आहे. ह्या स्पर्धामध्ये प्रथम येणाऱ्या महिलांना आम्ही
ऋषिकेश हरिद्वार, द्वितीय येणाऱ्या महिलांना कन्याकुमारी, तृतीय येणाऱ्या महिलांना जगन्नाथपुरी, चतुर्थ येणाऱ्या महिलांना तिरुपती बालाजी, पाचव्यांदा येणाऱ्या महिलांना अमृतसर पंजाब आणि 6व्या येणाऱ्या महिलांना राजस्थान जयपूर. कारण तिथं आमचे वारकरी संप्रदायाचे पाईक आज राज्यपाल म्हणून आहेत. दुसऱ्यांदा एकदा वसंतदादा आणि आज हरिभाऊ नाना बागडे आमचे संभाजीनगरचे आहेत. म्हणून आम्ही ते मुद्दाम ठेवलेलं आहे. आणि ह्या महिला जिथं जातील 60 ठिकाणच्या म्हणून 1100 त्या तिथेही दिंडी काढतील. ह्या सगळ्या कामकाजाच्या नियोजनासाठी आमच्या आता 36 जिल्ह्यात बैठका झाल्या. आमचे सर्व तालुका अध्यक्ष पुरुष, तालुका अध्यक्ष महिला माऊली, जिल्हा अध्यक्ष पुरुष महिला ह्या सगळ्यांच्या बैठकी झाल्या. पेपरला बातम्या आल्या. हरिपाठाच्या मंडळींना सगळ्यांना सांगितलं आणि ते सगळं नियोजन ठरलं. त्यासाठी आता आम्ही उद्या 12 ऑगस्टला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आम्ही दुपारी सर्वांची बैठक घेत आहोत आणि हे सगळं ठरवत असतो. हे घेत असताना आम्ही उर्वरित दिंडीकरांनाही निमंत्रित करतोय आपल्या माध्यमातून. कशासाठी तर उर्वरित दिंड्यांनी सुद्धा आलं पाहिजे आणि काय भूमिका शासनाची समजून घेऊन त्या पद्धतीनं कागदपत्रांची पुराव्याची पूर्तता केली पाहिजे. त्यांना सुद्धा पैसे देण्यास ठरले आहेत. आणि हे ज्यांनी दिलं त्या आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सन्मान करण्याचा आहे. त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री किंवा अजून नेते मंडळींना भेटलो, पण वेळेची 15 ऑगस्टची ओढाताण असल्यामुळं आम्ही या राज्यातले ज्येष्ठ मंत्री महोदय आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते आणि या सर्वोच्च विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि मग आमचे शंभूराजे असतील, शिरसाट साहेब असतील, मराठी भाषेचे उदय सामंत असतील, सांस्कृतिक विभागाचे आमचे आशिष शेलार साहेब असतील, यांना निमंत्रित करतोय. आणि एक चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी, ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र करण्यासाठी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदू, एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला मेळ, या भूमिकेतून हा महाराष्ट्र दुरुस्त करू. आणि तो करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या महिला माऊलींना घेऊ आणि त्यांच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी उभा करू. आणि ती करत असताना आम्ही गावोगावी स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल किंवा व्यसनमुक्ती असेल, मुलं मराठी शाळेत जिल्हा परिषदच्या घाला असेल, असे अनेक उपक्रम घेणार आहोत. आरोग्याचे असेल, अनेक महिला आमच्या आरोग्यामध्ये अक्षरशः गर्भाशय कॅन्सर, स्तन कॅन्सर, माझी स्वतःची पत्नी हे सगळं हरिपाठ मंडळ सांभाळणारी 11 फेब्रुवारीला गर्भाशयाच्या कॅन्सरने गेली. आणि तिनं मला जाताना सांगितलं, ज्या दिवशी आम्हाला 1.5 वर्षापूर्वी समजलं त्यावेळी तिनं सांगितले, माझ्या सगळ्या भगिनींना हा आजार कसा टळायचा हे अगोदर शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही गावोगावी महिला हरिपाठ मंडळ काढा. आणि वारकरी साहित्य परिषद इतर काम करत असताना हे काम हातात घेऊन आज काम करते. आणि त्यासाठी या मंत्री महोदयांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, आमच्या माता भगिनींच्या माध्यमातून हे समाज मन दुरुस्त केलं पाहिजे, सामाजिक भान वाढवला पाहिजे. आणि शिक्षणाबरोबर संस्काराची किती गरज आहे आणि इतर भाषा शिकत असताना मराठीची किती गरज आहे. कारण आपले संस्कार आपल्या भूमिकेतून कळतात. जर कोणी डू म्हटलं तर डू म्हणजे करा, कर म्हणजे टॅक्स, हात की काम कर. आणि म्हणून इंग्रजी एक भाषा आहे, ती येऊ शकते. असे अनेक उपक्रम आम्ही घेत आहोत. आणि हे घेत असताना हे जे उपक्रम सुरू आहेत तर आमच्या सर्व महिला हरिपाठ मंडळी, दिंडीकरी आणि आमचे पदाधिकारी यांनी 12 ऑगस्टला मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये येण्याचं आहे. ज्याने आपल्याला मोठ्या मनानं आणि चांगल्या भावनेसाठी सहकार्य केलं, त्या शिंदेसाहेबांचा सन्मान असेल किंवा आपलं पुढील भूमिका ठरवण्याची भूमिका असेल, महिला हरिपाठ मंडळ कशी स्थापन करायची, स्पर्धा कशा घ्यायच्या आणि घर तिथं ज्ञानेश्वरी गाथा कशी पोचवायची, तर यासाठी मी आपणा सर्वांना पुनश्च एकदा प्रार्थना करतो की आपण ह्या विषयामध्ये आलं पाहिजे. आणि गावोगावी कीर्तन आणि पारायण सोहळे झाले पाहिजेत, कॉलेजच्या ठिकाणी सुद्धा झाले पाहिजेत. कारण आमच्यामध्ये मुस्लिम 42 कीर्तनकार आहेत,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुमच्याकडे लाखो पुस्तकं आहेत, सर्वश्रेष्ठ कुठलं? तर 18 नोव्हेंबर 43ला बाबासाहेब म्हणाले, गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून सगळी पुस्तकं नसली तरी चालेल. आणि त्यांच्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत या 2 वृत्तपत्रांना, एकाला गाथेतील आणि एकाला ज्ञानेश्वरीतील ब्रीदवाक्य घेतलेत. शाहू महाराजांच्यावर त्यांचा प्रभाव होता. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराने पायकीचे अभंग दिले 13. सैन्य कसं चालवावं, राज्य कसं करावं. आणि म्हणून या थोरा मोठ्यांच्यावर सुद्धा ज्ञानोबा तुकोबांचा प्रभाव आहे. आपण हे जे न देखे रवी ते देखे कवी, तर सूर्य जिथपर्यंत पोचतोय तिथपर्यंत हे संत साहित्य, ही ज्ञानेश्वरी, हे पसायदान, हा हरिपाठ हारतासह नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आणि हे काम करत असताना आता आम्ही ह्या भूमिका घेतलेल्या आहेत. तर आमच्या ज्या गावोगावच्या महिला मंडळी आहेत, मी आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना कळकळीची प्रार्थना करू इच्छितो की आमच्या या माता भगिनींना आता एकसारख्या साड्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आम्ही दाते शोधतोय. तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. तुम्ही जे पैसे मिळवता ते चांगल्या मार्गाने मिळवा, पण त्यातले काहीतरी सत्कर्माला द्या. म्हणून आपल्या माय भगिनी माता आहेत, त्यांना गावच्या योद्ध्यांनी पुढं आलं पाहिजे, टाळ दिले पाहिजेत, साडी दिल्या पाहिजेत आणि हरिपाठासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं हे सुद्धा माझं आव्हान माझ्या राज्यातील बंधूंना आहे. आपल्या पगारातील द्या, आपल्या व्यापारातील द्या, आपल्या खर्चातील द्या, आपल्या शेतीच्या उत्पन्नातील द्या. थोडं अति नाही, 5-10 हजार रुपये एका हरिपाठ मंडळाला लागतं आहे. आणि म्हणून हे सुद्धा मला आपल्याला सांगायचं होतं. आता ह्या चॅनेलवर आम्ही मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या भूमिकेतून आमचे पंढरपूरचे फडकरी आहेत. आपण पाहिलं असेल, सदानंद मोरे सरांनी वारकरी संप्रदाय म्हणजे काय सांगितला. आमचे आदरणीय हरिभक्त पारायण माधव महाराज शिवणीकरांनी भक्त पुंडलिक काय आहेत, विठ्ठल हे कसे त्यांना भेटायला आले. आणि त्यांनी आईवडिलांची सेवा करत असताना किती ताकदीनं सांगितलं की आई वडील सोडून जगातलं काहीही श्रेष्ठ नाही, ईश्वर सुद्धा नाही. तर ते आहे. आणि पंढरपूरला आल्यानंतर उद्धार कसा होतो, दर्शन कसं घ्यावं, संत नामदेवांच्या वंशजाने आमच्या सांगितलं. विठ्ठल आणि नामदेव यांचं नातं काय. आणि अशा संत मांदियाळींचं आणि या संतांच्या प्रचार प्रसार करणाऱ्या आमच्या फडकरी बांधवांचं योगदान किती पिढ्यानपिढ्या सुरू आहे, कसं आहे, हे सुद्धा आम्ही या चॅनेलवरून घेऊन येण्याचा प्रयोग करतोय. आणि त्यामुळं आपण काहीही झालं तरी या ज्या काय भूमिका आहेत यासाठी या चॅनेलवरील आणि ह्या दैनिक पुढारी आणि जय महाराष्ट्र ह्या पुढारी न्यूज चॅनल आणि जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आम्ही हे दाखवतोय. त्यांची यूट्यूबवर सुद्धा आहे, आपण पहा, समजून घ्या. आणि कुठेही भोंदू साधूकडे जाऊ नका, कुठेही व्यसनी होऊ नका, कुठेही पैशाचा पाऊस पाडतो म्हणणाऱ्या भोंदूंना हे करू नका, त्यांच्या आहारी जाऊ नका. चुकीचे कोण साधू काय सांगत असतील त्यांच्या नादाला नको नका. फक्त काय करा तर ज्ञानोबा तुकोबा आणि वारकरी संप्रदायाचे संत साहित्य समजून घ्या आणि आपण काम करा. चांगल्या पद्धतीचा समाज उभा करू. आणि हे चॅनल, हे विचार ऐका, मग तुम्हाला जगातल्या कशाचीही गरज नाही. कारण तुम्हाला BP होणार नाही, शुगर होणार नाही, मानसिक तणाव येणार नाही, तुम्ही दुःखी कष्ट होणार नाही. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ह्या भूमिकेतून ही मालिका मी या चॅनलवर सुरू केली आहे. संतांचं साहित्य आणि ते साहित्य पसरणारे नामवंत मंडळी पाहण्यासाठी आपण काम करत आहोत. आपण सगळ्याजण सहकार्य, सगळ्या जणांनी आशीर्वाद द्यावा. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे काम करत असताना एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला मेळ, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी या जगद्गुरु तुकोबारायांच्या भूमिकेतून आपण एक नवा समाज, सुसंस्कृत समाज, सामाजिक भान असणारा समाज आणि हे सगळं असण्यासाठी समाज मन दुरुस्त करण्याचं काम आपण करूया. आणि त्यासाठी आपण सगळेजण आपापल्या गावच्या महिला भगिनींना, वारकरी संप्रदायातील पायिकांना मदत करा आणि आपण चांगलं काम करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
मन करा रे प्रसन्न